नालेसफाईच्या नावाखाली केवळ थुकपट्टी लावली जात असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर संघटक महेश कदम यांनी थेट नाल्यात उतरून आंदोलन करत योग्यरित्या नालेसफाई न केल्यास अधिकाऱ्यांना नाल्यात उतरवण्याचा इशारा दिलाय. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये नालेसफाईला गेल्या काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली असली तरी काही नाले हे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर संघटक महेश कदम यांनी आज थेट नाल्यातच उतरून तीव्र आंदोलन केलंय. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांना जोरदार सुरुवात झाली. अशातच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांना वेग आलाय. अनेक ठिकाणी नालेसफाईची कामं सुरू आहेत. काही ठिकाणी तर ठेकेदारांनी नालेसफाई पूर्ण झाली असल्याचा दावा केलाय. असं असलं तरी ठाण्यातील चंदनवाडी परिसरात असलेला नाला योग्यरित्या साफ न केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर संघटक महेश कदम यांनी थेट नाल्यात उतरून अनोखं आंदोलन केलंय. दरवर्षी नालेसफाईच्या नावाखाली अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतानं केवळ थुकपट्टी केली जाते. त्यामुळे दरवर्षी नाल्यातील पाणी तुंबल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरून मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. मात्र यावर्षी ठाणेकर नागरिक आता जागे झालेत. नाल्यालगत राहणाऱ्या नागरिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता शिवसेना ठाकरे पक्षाचे ठाणे शहर संघटक महेश कदम यांनी थेट नाल्यात उतरून आज नालेसफाईची पोलखोल केली आहे. काही दिवसांवर पावसा येऊन ठेपलेला असतानाच केवळ 1% नालेसफाई ठाणे शहरात पूर्ण झाली असल्याचं या ठिकाणी उघडकीस आलंय. ठाण्यातील चंदनवाडी परिसरातील नाल्याचं विदारक दृश्य दाखवत त्यांनी ही गंभीर बाब समोर आणत महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध केलाय आणि थेट नाल्यात उतरून या ठिकाणी नालेसफाईच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढलेत. दरवर्षी ठाणेकर झोपलेले असतात, यावर्षी पण ठाणेकर जागलेले आहे. आजपासून आमचा मुक्काम ठाण्यामध्ये नाल्यामध्ये असणार आहे. नाल्याचा झोल पोलखोल, कुठलीही नाले पूर्ण नाले सफाई झालेली पूर्ण झाले नाही. फक्त 1% नाले सफाई झालेली आहे. आणि माझी अधिकारी वर्ग असो, सन्मान्य आयुक्त साहेब असो, ठाण्याचे लोकप्रतिनिधी, प्रथम नागरिक सन्मान्य महापौर ताई असो, तुम्ही फक्त पाणी दौरा करता, पण अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष नाल्यामध्ये उतरून दौरा करायची मागणी करणार आहे आजपासून आम्ही. कारण का आज आम्ही नाल्यात उतरल्यानंतर काय व्यथा आहे त्या बघा. पूर्ण नाला पॅक आहे. घाणीच्या साम्राज्याने कुठलाही गाळ बाहेर काढल्या नाही आहे. आम्हा टेंडरमधून पैसे कमवायचे ठेकेदारांनी आणि गाळ साफ करायचं ना, आणि नाल्याच्या शेजारी असलेल्या झोपडीधारकांचा जीव मुठीत जाईल 4 महिने जातो. याला कारणीभूत फक्त ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी आहे. आजपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आमची मागणी असणार आहे, जो पण नाल्यात उतरून ठेकेदार असो किंवा तिकडचा अधिकारी असो, जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर देत नाही तोपर्यंत महेश कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महानगर संघटक म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की मी नाल्यातना बाहेर येणार नाही. काय वाटतं नाले सफाईमध्ये फक्त जेसीबीचा वापर न करता मॅन पॉवर कडनं पण वापर होणं गरजेचं असतं. कुठलीही माणसं न लावता हाय तरी दुप्पटी लावून जेसीबी कडनं एवढा ढिगारा गाडीचा काढलेला आहे. 10 मे आलेली आहे. 5 दिवसावर मान्सून यायची लक्षणं आहेत. उद्या दरवर्षीप्रमाणे इथे 200-250 कुटुंब राहतात. त्यांच्या पावसाचं पाणी त्यांच्या घरात शिरून त्यांचं दरवर्षी नुकसान होतं. याला जबाबदार ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी असतो. जर कंत्राटदारांनी आपली दखल घेतली नाही तर पुढचा पवित्र काय असेल? तिथेच राहणार. आज उद्या परवा जोपर्यंत निर्णय मार्गी लागत नाही मी काही इथनं हलणार नाही. आणि 72 तासानंतर सुद्धा प्रशासन आणि ठेकेदार झोपलेला असेल तर अधिकाऱ्यांना नाल्यात जाऊन बांधणार. हा माझा शब्द आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा. हाय खुशी. हाय निकिता. तूने आफ्टर 12 कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा मैं कौन सा कोर्स लूं। खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है। ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है। सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है, मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग। हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम। क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स। और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की। वाओ, साउंड्स लाइक अ प्लान। हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है। एडमिशंस ओपन, लिमिटेड सीट्स, फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो at Abhinav Institute।